ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांनी पुण्यामध्ये मिसळीचा आस्वाद घेतलाय। मिसळवर ताव मारता मारता दोघांच्याही राजकीय गप्पा रंगल्या होत्या। यावेळेला चंद्रकांत पाटलांकडून अजित पवारांना गुढी भेट देण्यात आली। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आज भव्य एकता मिसळ या अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या माध्यमातून तब्बल 10,000 किलोची मिसळ आज इथं जी आहे ती महात्मा फुले वाड्याच्या परिसरात बनवण्यात आलेली आहे। खरं तर अभिवादन करण्यासाठी जी महात्मा फुले जयंती समिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती आहे, या दोन्ही समित्यांकडून एकत्रित येत खरं तर ह्या मिसळ जी आहे ती 10,000 किलो मिसळ बनवण्यात आलेली आहे। एकतेचा संदेश देण्यासाठी खरं तर हे एकता मिसळीचे आयोजन यंदाही गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं आणि आता हे दुसरं वर्ष आहे। 10 वाजल्यापासून सर्व पुणेकरांना, जे पुणेकर अभिवादनासाठी येतील त्यांना या मिसळीचा आस्वाद घेण्यात येणार आहे। खरं तर 10,000 किलोची मिसळ आहे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जे शेफ आहेत विष्णू मनोहर, त्यांनी ही मिसळ काल रात्रीपासून बनवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत ते स्वतः आहेत। सर, 10,000 किलोची मिसळ आहे, जो पुणेकरांना आस्वाद घेता येणार आहे। किती कष्ट लागले, कशा प्रकारे याची तयारी करण्यात आली होती तुमच्याकडून? कष्ट तर काल दिवसाभरापासून आमची टीम याच्यामध्ये आहे आणि खूप मजा येते। एक तर हे कारण वेगळं आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रित्यर्थ आपण ही मिसळ तयार करतोय आणि मिसळ बनवायला ही जी कढई आहे ही 15 फूट बाय 15 फुटाची कढई आहे, 6.5 फूट हाईट आहे आणि या कढईचं वैशिष्ट्य म्हणजे या कढईमध्ये अयोध्येला शिरा तयार केला होता याच कढईमध्ये आणि म्हणून याचं महत्त्व जास्त आहे की तिकडनं ही कढई इकडे आली आणि इथे आज आपण मिसळ बनवतोय। कॅमेरापासून तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।